महोदय, या मुद्रांक शुल्काच्या बिलाच्या संदर्भात बोलण्याकरता मी उभा आहे। माननीय मंत्री महोदयांनी बिल टेबल करताना असं सांगितलं की आत्ताच्या कायद्यामध्ये आयजीआरच्या निर्णयानंतर थेट उच्च न्यायालयामध्ये मुभा मागण्याची तरतूद आहे। आता या कायद्यातल्या बदलानंतर आयजीआरने स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीतला काही निर्णय दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध अपील शासनाकडे म्हणजे मंत्र्यांकडे करण्याची प्रोव्हिजन या कायद्याच्या माध्यमातून आपण करतो। माझा पहिला प्रश्न हा आहे की हे करण्यामागचं कारण काय आहे? मुळात आयजीआर कडे शेकडो नव्हे हजारो प्रकरण ही प्रलंबित आहेत। एकीकडे आपण असं म्हणत असतो की महसूल कायद्यामध्ये जे प्रत्येक स्टेजवर अपील्स आहेत ती अपील कमी करण्याकरता ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या तत्वाखाली आपण त्या अपीलच्या पायऱ्या कमी करण्याचा मानस आपल्या सरकारचा आहे। अशा असताना आयजीआरच्या अपील नंतर अजून एक मध्ये पायरी निर्माण करण्याचा आपण प्रयत्न का करतोय याचा खुलासा या बिलाला उत्तर देत असताना माननीय महसूल मंत्र्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। आयजीआर एक ज्युडिशियल पोस्ट असते, ते त्याचा निर्णय देतात। मग आयजीआरच्या अपीलच्या विरोधामध्ये शासन स्तरावर निर्णय करावा। हा निर्णय करत असताना असं काही शासनाच्या लक्षात आलंय का की आयजीआर असे काही निर्णय देतात की ज्याच्यामुळे शासनाचा महसूल बुडतोय? मला जो काही अनुभव आहे तो असाच आहे की आयजीआर हे अत्यंत चांगले निर्णय देत असतात, शासनाचा महसूल वाढेल अशा पद्धतीचा निर्णय देत असतात। आणि जर का आयजीआरने अशा पद्धतीचा काही विचित्र निर्णय दिला तर त्याच्यावर कारवाई करण्याची पॉवर्स आपल्याकडे आहेत, बदली करण्याच्या पॉवर्स आपल्याकडे आहेत। त्यामुळे असं असताना अजून एक पायरी निर्माण करायची मला वाटतं की हे काही फार या सरकारच्या धोरणाशी सुसंगत आहे असं मला काही वाटत नाहीये। आणि या निमित्ताने मी आणखीन दोन गोष्टीचा खुलासा विचारू इच्छितो की आयजीआर कडे ही जी प्रकरणं प्रलंबित आहेत त्याचा निपटारा लवकरात लवकर होण्याकरता आपण त्या स्तरावर काय कारवाई करणार आहोत, त्यांना काय मदत करणार आहोत, हा माझा एक प्रश्न आहे। आणि शेवटी आपल्या कडे जमिनीच्या प्रकरणावरनं वादावादी होतात, याचं खरं कारण असं आहे की आपल्याकडे आजही लँड टायटल बिल नाही। मी 14 ते 19 या कालखंडामध्ये माझं एक लँड टायटलचं प्रायव्हेट मेंबर बिल सदनापुढे पेश केलं होतं, पण त्याच्यावर कधीच चर्चा झाली नाही। राजस्थान हे असं सरकार आहे की ज्यांनी पहिलं लँड टायटल बिल राजस्थानमध्ये आणलं गेलं। माननीय मोदीजींनी स्वामित्व हक्काचे पट्ट्याची योजना बनवली, टेक्नॉलॉजीचा उपयोग त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि लोकांच्या नावावर त्या ठिकाणी जमिनी करण्याचं प्रमाण वाढलंय। तर त्या योजनेची पण काय परिस्थिती आहे याची माहिती माननीय महसूल मंत्र्यांनी सभागृहाला द्यावी, एवढी अशी माझी विनंती आहे।